महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पीएसआय गोपाल बदने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर। मी प्रामाणिक, पोलीस प्रशासनावर माझा विश्वास। शरण आल्यानंतर बदनेची प्रतिक्रिया। बदनेला आज न्यायालयात हजर केलं जाणार। डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणानंतर आज मुख्यमंत्री फडणवीस फलटण दौऱ्यावर। फलटणमध्ये आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं लोकार्पण। मुंबईमध्ये निम्म्या तर ठाण्यामध्ये 70% जागांची शिंदेंची मागणी। पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या चर्चेत एकनाथ शिंदेंची आग्रही भूमिका। कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, नाशिक आणि पुण्यामध्ये महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा। जैन बोर्डिंगचा व्यवहार रद्द करावा, कठोर चौकशी करावी। रवींद्र धनगेकरांची पंतप्रधान मोदींकडे पत्रातून मागणी। निष्पक्ष चौकशीसाठी मोहोळ यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा, धनगेकरांची मागणी। पुढील आठवड्यापासून होणार मतदार याद्यांची फेरपडताळणी। पहिल्या टप्प्यात 15 राज्यात विशेष मोहीम। पहिल्या टप्प्यातून महाराष्ट्राला वगळलं। नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात। मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागांचं मोठं नुकसान। जोरदार पावसानं द्राक्षांच्या घडावर परिणाम। फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल। राज्यातील अवकाळी पावसाचा मुक्काम 30 ऑक्टोबरपर्यंत वाढला। हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। अरबी समुद्रातील चक्रीवादळाचं महाचक्रीवादळात रूपांतर होणार। आज मध्य आणि ट्रान्स हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक। माटुंगा मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लॉक। ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी, नेरुळ आणि पनवेल स्थानकांदरम्यान लोकल सेवा बंद। लक्ष्मीपूजनानंतरच्या 4 दिवसात सोन्याचे दर तोळ्यामागे 8,000 रुपयांनी घसरले, तर चांदीच्या दरात किलोमागे 38,000 रुपयांची घट। गेल्या 8 दिवसात राज्यात 1700 कोटी रुपयांच्या सोन्याची खरेदी। भाविकांसाठी आजपासून 24 तास विठ्ठलाचं दर्शन सुरू राहणार। कार्तिकी सोहळ्यातही 24 तास दर्शन घेता येणार। कार्तिकी एकादशीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते होणार महापूजा। प्रसिद्ध खगोल भौतिकशास्त्रज्ञ स्वर्गीय जयंत नारळीकर यांना विज्ञान रत्न पुरस्कार। आकाशाशी जडले नाते या ग्रंथातून अत्यंत सोप्या भाषेत मांडलं होतं संपूर्ण खगोल विज्ञान।